कोणत्या संस्थेत सांगायचं? पूर्ण जे असेल ते. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले सेवाभावी संस्था. हां, प्रकाश राऊत. जी जी. हिंगोलीच नाही. हां, मी प्रकाश राऊत नाही आहे सर, मी त्यांचा भाऊ आहे. हां बोला. मी त्यांचा छोटा भाऊ आहे सचिन राऊत. बोला बोला बोला. मला सांगा तुमची संस्था कशावर काम करते? काय सर? तुमची संस्था कशावर काम करते? सर आमची संस्था म्हणजे इथं वाचनालय आहे. हां हां. तर मला सांगा तुम्ही हिंगोली जिल्ह्यात काम करताय, तर तुमच्या एरियातील जो मागासवर्गीय समाज आहे हां, यांच्या सध्याची काय परिस्थिती किंवा काय समस्या आहेत? आता सर इथं समजा एक तर दुसरं व्यायामशाळा सुद्धा नाहीत, काही नाहीत. ह्या जर आमच्या संस्थेला मिळाल्या तर याच्यासाठी चांगलं होईल. बरं बरं. म्हणजे त्या लोकांच्या आधी समस्या सांगा कोणत्या आहेत? हां, त्या लोकांना एक तर म्हणजे इकडं एक तर बरोबर रस्ते नाही, पाणी पुरवठा नाही. बरोबर. आणि संडासला जायला सुद्धा कुठं नाही. बरोबर. हे त्यांच्या महत्त्वाच्या समस्या आहेत. त्यांचे रोजगाराचे काय साधन आहेत सध्याचे? त्यांना मोलमजूर म्हणजे हे शेतीतलं आणि काही खड्डे रोड हे ते खणण्यासाठीच जातात काही लोक. त्यांच्यात महिलांचं शिक्षणाचं प्रमाण काय आहे? आता तुम्ही महिलाचा काही तर महिला शिकलेल्या नाहीत सर, आणि काही जे शिकायचं वय आहे तर ते शिकत नाहीत कारण की गरिबी आहे त्यांची. बरं. एकंदरीत त्यांच्यासाठी जो विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न होतो, सेवा समजा शासन त्यांना विविध योजना पुरवतं, ते त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत का नाही? नाही आहेत सर, त्यांच्यापर्यंत योजनाच हेच येऊच शकत नाहीत सर. आल्या तरी इकडं कोणी सांगत नाही, काय नाही. बरोबर. आणि एकंदरीत समजा आता हा जो तुम्ही करतायत काम, तर याच्यातनं तरुण वर्गाचं कसं काय प्रमाण आहे? हां, तरुण वर्गाचं जास्त सर याच्यात प्रमाण आहे. तरुण वर्ग म्हणजे आता पहिल्यांदा नव्हता ज्यावेळेस आम्ही हे केलं, तर आता थोडे तरुण म्हणजे जास्तीत जास्त तरी बी 100 ते 150 आहेत सर आमच्याजवळ. बरं. आणि यांच्या सर्व विकासाच्या दृष्टीने सध्या काय करायला पाहिजे तुम्हाला वाटते? आम्हाला तर वाटतं आता एक तर म्हणजे रोड जे पाण्याची सुविधा व्हायला पाहिजे रोडची, आणि संडासची व्यवस्था. बरोबर. जे सरकारकडून योजना येतात संडासच्या ते पैसे मिळतील हे ते. काही जणांनी तसे बांधले पण पैसे भेटले नाही ग्रामपंचायतमधून. त्यासाठी आम्ही केलं तर ते म्हणतात वरून आले तसे काय आलेलंच नाही म्हणतात, स्कीम आलेली नाही तशी. बरं.